नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय तेही खास करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2024 आणि 25साठी सोयाबीनचा हमीभाव हा ₹4,892 इतका असून तो गेल्या वर्षीपेक्षा ₹292 अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. 2024-25 मधील खरीप हंगामातील सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. केंद्र शासनाने सन 2024-25 साठी सोयाबीनकरिता प्रति क्विंटल 4,892 इतका हमीभाव घोषित केला होता. मागील वर्षी 2023 आणि 24 या वर्षाच्या हमीभावापेक्षा ₹292 इतका प्रति क्विंटल इतका भाव यावर्षी जास्त आहे. राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी केंद्र शासनातील नाफेड, NCCF तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली होती. बैठकीतील चर्चानुसार हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरामध्ये नाफेड आणि NCCF मार्फत प्रथम राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व NCCF या दोन्ही नोडल एजन्सी संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरिता राज्यात जिल्ह्याची विभागणी करून नाफेड व NCCF कार्यालय 26 जिल्ह्यातील एकूण 253 खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 242 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीमधील किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबविण्यात येते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीन विक्रीकरिता आपला नाफेड NCCF जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन 7/12 उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून द्यायची व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपण SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा असे सूचित करण्यात आलेले आहे. तसेच आजपर्यंत सुमारे 5,000 शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही चांगली संधी चालून आलेली आहे. यावर्षी सोयाबीनसाठी चांगला भाव मिळालेला आहे राज्य शासनाकडून.